वाजले असतील. प्रकाशराव एकटे झोपड्यावर बसून झोके घेत होते. त्यांना भास झाला कोणीतरी आपल्याला घट्ट पकडले आहे व मोठमोठ्याने झोपाळा झोके घेऊ लागला. ओ बापरे, ते एकदम घाबरले, पण कोणी दिसत नव्हते. ते मोठमोठ्याने ओरडू लागले, वाचवा 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 वाचवा, हातपाय झाडू लागले. सुमंत दोन्ही मुले धावत आली तर झिरो लाईटच्या प्रकाशात प्रकाशराव झोपाळ्यावर हातपाय झटकत होते व मोठमोठ्याने वाचवा वाचवा ओरडत होते. मोठा लाईट लावला व झोपाळा पकडला व प्रकाशराव तोपर्यंत बेशुद्ध झाले. त्यांना उचलून त्यांनी बेडरूममध्ये आणले, तोंडावर पाणी मारले. त्यांना विचारलं, हो काय झालं, तुम्ही असे का हातपाय झटकत होते, काय झालं तुम्हाला? मग त्यांनी सांगितले की मला कोणीतरी कमरेत घट्ट मिठी मारून घट्ट पकडले होते. सुमनताई म्हणाला, हो हो, मग तुम्ही मोठा लाईट लावायला काय झालं होते, तुम्हाला भास झाला असेल, मंद प्रकाशात तुम्हाला भास झाला असेल, जास्त जेवण केले होते व तर सपुरी अमावस्या होती, त्यावेळेला झोपाळा झोके घेताना पाहिले होते, म्हणून भीतीमुळे भास झाला असेल. झाले. असेच 5-6 दिवस गेले. झोपाळा आणून